गुड आफ्टरनून गाईज. कसं तुम्ही तुम्ही तर भारी असाल तर आम्ही तर एकदम भारी आहो ना. आज आम्ही चालल्या भात टाकाला. आजची तारीख 24 जून ना. आज पाणी पडले म्हणून आम्ही चालल्या भात टाकाला ना. आमच्याबरोबर इकडे बघ युगांश. युगांश पण येणार भात टाकाला. युगांश तू येशील ना भात टाकाला? हां बघा युगांश पण येणार आहे. हां अस्मिता तयार होईल, तुम्ही बघू शकता भात टाकाला. वेगळाच पोशाख केले भात टाकायचा म्हणून मी पण जुनं पुराणे कपडे घेतले, कारण माहीत आहे शेतानं आपलं कपडे मागतात म्हणून थोडंसं जुनंच कपडे घालायला लागतात. चला या पिवला पिवला आंबा दमल्यावर खावाला आंबा पण घेतलेला आहे. गाईज आता आम्ही आमचे सुख करताला घेऊन चालल्या शेतावा. बघू शकता बाकीची माणसं पण कशी बसल्या चुपचाप. युगांश काय मित्रा? युगांश आमचं काही बोलू नाही. गाईज पुरं रिक्षा रुपण म्हणून मी रिक्षा तिकडे थांबवले ना. आता इथून आम्ही चालत जाणार आम्ही शेतापर्यंत. गाईज स्वराकडे भस्म आहे. भस्म म्हणजे राखाडीची पिशवी त्यांनी घेतले. युगांश धावधावत पुरे गेले. रिमझिम पाणी परते तवा याद मना तुझीच येते. गाईज बघू शकता आता टेपावर आता तिकडे पुढं आमचं शेत कुदल विसरल्या हो म्हणून आता कुदल आणा झाल्या हो. त्या तिकडं एक आमचा फार्म हाऊस छोटासा, त्याच्या शिरक्या विरक्या अजून बसवलं नाही आम्ही. रिमझिम पाणी परते आता आम्ही इथं आमचा एक छोटासा फार्म हाऊस इकडे बघू शकता. तिथं आल्यावर आम्ही कुदली आमची आहे इथं आणि कुदली घेऊन मग आम्ही जाऊ तिथं भात टाकायला. एक कुदली तर म्हणून कुदली बघायसाठी गेल्या. बघू शकता गाईज कुदली भेटलेला आहे. कुदली तर गाईज इकडे बघू शकता आमचा तलाव आहे. आम्ही कालम असं सोडल्या सोडा. आता आम्ही तिकडे आमचा बाबा मासे पकडते. बघतो त्याला खारी मासे भेटले काय नाही. आमच्या तल्या माझेच कलरसारखं कालं कालं मासे जामून. बघू शकता आमचा बाबा मासे पकडताना. बघू शकता आमचा बाबा मासे पकडते. कालं मासे भेटले बाबाला बरेचसे. अरे नाखवा खांद्यावर मार तुझा जाल, नाखवा खांद्यावर मार तुझा जाल, फसल बोंबील करपाल खांद्यावर मार तुझा जाल, फसल बोंबील करपाल. गाईस काम 25 झालेलं आहे. इकडे बघा बाबांनी फिट मासे पकडले. आता आम्ही मासा पकडलं, संध्याकाळची जेवणाची सोय केली. आता आम्ही चाललो आता भात टाकाला. कुदल पण इथून घेतले ना. आता निघतो भात टाकाला. गाईज आता आम्ही आमचे मोठे वाऱ्याम पोचलो. इकडे बघू शकता इथं आम्हाला राप टाकायचा. तर इथं आता अस्मिताने साफसफाई करीत घेतले. पाण्याची बॉटल घेऊन बसलाय. काय रे मित्रा ताण लागली का? हां मग पाण्याची बाटली खोल ना. पिवायला जमं नाही. तर गाईज बघू शकता तिकडे कुरवाला सुरुवात केली. गाईज बघू शकता श्वेता बांधले सगळे भाता पण लेडीजचे नावांच्या जास्ती आहे. रुपाली, श्वेता, रत्ना, जया सगळ्या लेडीजचे नावाच्या. जेंट्सचे नावाचे फक्त 2-3च भात असतील मला असं वाटते. जोरदार एक, त्याच्यानंतर 36 उऱ्या, एक जुना भात. गुजरात हे पण जेंट्सचे नावाचे आहे. गुजरात 11, गुजरात 12. बाकी मला वाटते सगळ्या लेडीजचे नावाच्या भातांची नावं आहे. न जर तुम्हाला माहीत असतील अजून जेंट्सचे नावाच्या भातांची नावं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता तिला मी फोडताव तर मग पेरायला सुरुवात करता. ओके. गाईज भात पेरतानाचा पोतलींच्या भात पाहिले लाल कलरचे गमेलान बदलाचा. तसं तुम्ही इतर कलरचे पण गमेलान बदलू शकता, म्हणा काही हरकत नाही. गाईज बघू शकता एकदम पिवळा पिवळा आहे भात. आता मी याची पेरणी करता. पेरणी करताना जाऊ
नमंगाचा भात हाताने जेवण असते असते टाकीत टाकीत पेरणी करायची. नाही इकडं अस्मिताने मी फुल मेहनत करी घेतले. आता जाम दमल ना घराच्या माव चिरचिर करीन. युगांश बिचारा जाम मेहनती. बघू शकता कसा पंजावर देवा आतापासून यांना सवय करून द्यावं लागते, नाही तर मग परत शेतावर देत नाही. ते तू कमी दे चला भात टाकायचा पूर्वा चला. काय रे आम्ही चहा पिताव चहा माझा पिऊन गेले. रिमझिम पाणी परते तवा याद मना तुझीच येते. 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 आणि याच्याकडे सगळे साथी इकडे आहेत. आपल्याला 2 मिळाले, 3 मिळाले, 4 मिळाले, हे सगळे चालतात. पप्पा गेले बिजी पोतली आणायला. नाही आम्हाला दिसला लाल स्पायडरमॅन. ते मी टिकले युगांशी खिशान, कारण की त्याला त्याची पक्की भीती वाटते. जो कशा कोकाते मम्मी काढना. आणि हे बघा आमची मम्मी कर युगा नाच त्यांच्या बरोबर 2 कुत्रे पण आहेत. कुत्र्या ऐ ऐ माझं नाही इकडे. और ये देखिए ये लाल कलर का कुछ अलग ही जीव है. ये बारिश के सीज़न में अक्सर दिखे जाते हैं और कासव जैसे दिखने वाले इस जीव को हमारे गांव में पादरा भिकून कहते हैं. तर आमचे गावाने याला पादरा भिकून बोलतात. तुमचे गावान की बोलतात या कमेंटद्वारे नक्की सांगा. पादरा भिकून गाईस दोन्ही राब आम्ही टाकलेला आहे. टेन्शन नाही. ते साईडला श्वेता अटकले आणि हे साईडला टेस्टी भात. 2 भात अटकलेला आहे. एक श्वेता ना टेस्टी. आता टेन्शन नाही. आता पाणी पारला गेला तसा बॉल. चला चलो आता आम्ही चाललो घरी. हे बघ भाजीपाल्याचं मांडो, काकडी आणि शिरोळ कारेली बिरेली सगळा लावले. येन आता पाणी पारला निघेल आबाप. अजून तुम्हाला मांडो दाखवतो थांबा. तिकडे बघा ते साईडला पण मांडो घेतले. आमच्या युगांशनी चप्पल जामच बारीक घेतले. बाय बाय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.